So new point from this topic, that is rate law. So what is the rate law? We know that chemical kinetics is related to the rate of reaction. So rate of reaction depends on the concentration of reactant consumed or concentration of the product formed in unit time. So here this law indicates the relationship between the concentration of reactant and rate of reaction. So the rate of reaction at given temperature for given time instant depends on the concentration of reactant. Such rate constant relationship is called as a rate law. जे रेट लॉ जो आहे हा काय असतो तर इट इज द relationship between concentration of reactant and the rate of reaction. That means how rate of reaction varies with the concentration, that was indicated by this rate law. Suppose here we take here example of this reaction. This is general reaction. A times A plus B times B gives C times C plus D times T. Suppose this is equation first. Then according to rate law, rate is directly proportional to concentration of A raised to X and concentration of B raised to Y. So here if we remove this proportionality sign, then rate is equal to K into concentration of A raised to X into concentration of B raised to Y. So this equation second is known as a differential rate law. आता हा जो लॉ आहे हा काय सांगतो आपल्याला रेट लॉ, तर हा रिलेशन देतो की कॉन्सन्ट्रेशन आणि रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट चेंज करू तेव्हा रिॲक्शनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो, डिक्रीज होतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा आणि रेट ऑफ रिॲक्शनचं जे रिलेशन आहे हे इंडिकेट करणारा जो लॉ असतो हा रेट लॉ असतो. आता आपण समजा एखादी रिॲक्शन घेतली तर की ए टाइम्स ए आहे प्लस बी टाइम्स बी आहे गिव सी टाइम्स सी प्लस डी टाइम्स डी. तर ह्या जनरल रिॲक्शनमध्ये कॅपिटल ए कॅपिटल बी हे रिॲक्टंट आहेत आणि स्मॉल ए आणि स्मॉल बी हे त्याचे कोइफिशियंट आहेत. म्हणजे स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशनमध्ये हे जे आहेत हे त्याचे कोइफिशियंट आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण रिॲक्शन लिहिली की N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. तर त्या रिॲक्शनमध्ये N2 प्लस थ्राईस H2 तर त्यातला N2चा कोइफिशियंट 1 आहे पण हायड्रोजनचा कोइफिशियंट किती आला, 3 आला. गिव्स ट्वाईस NH3 म्हणजे प्रॉडक्टचा कोइफिशियंट किती आहे, 2 आहे. तर इथं या ठिकाणी ह्या रिॲक्शनमध्ये स्मॉल ए स्मॉल बी हे रिॲक्टंटचे कोइफिशियंट आहेत, स्मॉल सी स्मॉल डी हे प्रॉडक्टचे कोइफिशियंट आहेत. पण इथं रेट लॉचं इक्वेशन आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यूज नाही आहेत. इथं आपण एक्स आणि वाय वापरतो. तर एक्स आणि वाय हे जे एक्सपोनंट किंवा हे ज्या पॉवर आहेत कॉन्सन्ट्रेशन रेज्ड टू सुटेबल पॉवर, तर हे जे आहे म्हणजे रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन ए आहे तर त्याचा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. तर इथं आपल्याला एक्स आणि वाय जे आहे दॅट आर डिफरंट फ्रॉम द कोइफिशियंट. म्हणजे ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कोइफिशियंटपेक्षा वेगळ्या असतात. इट इज नॉट कोइफिशियंट, दीज आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज. म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत किती आहे, 1 आहे 2 आहे हे कशावर ठरते तर एक्सपेरिमेंटली हे शोधलं जातं प्रयोग करून की समजा ए आणि बी आहेत तर बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवून एचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं जातं आणि रेट ऑफ रिॲक्शन स्टडी केला जातो. तुम्हाला 12वीला प्रॅक्टिकल पण आहे इफेक्ट ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ रिॲक्शन. तर इथं जसं तुम्ही एचं कॉन्सन्ट्रेशन बदलाल मग त्याप्रमाणे रेट ऑफ रिॲक्शन बदलतोय. मग हा त्याच्या किती प्रमाणात बदलतोय, डबल होतोय, ट्रिपल होतोय, हाफ होतोय, हे जे आहे तो फॅक्टर जो असतो तो एक्स असतो. आणि तसं आपण ए कॉन्स्टंट ठेवला आणि बी चेंज केला आणि त्याप्रमाणे रिॲक्शनचा रेट बदलत गेला तर त्याचा जो फॅक्टर आहे हा काय असेल, वाय असेल. म्हणजे एक्स आणि वाय जे आहेत हे काय एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहेत. हे जे एक्सपोनंट्स असतात दॅट इंडिकेट्स द हाऊ change in concentration related to the rate of reaction. आता इथं आपण ह्या इक्वेशनमध्ये काय केलं तर रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आता इथं हा जो के आला दॅट इज कॉल्ड एज अ proportionality constant or it is also known as a rate constant. And this rate constant
it is independent on the concentration of reactant. It is depends only on the temperature. म्हणजे इथं जे x आणि y हे एक्सपोनंट आहेत हे कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड नाही आहेत. दॅट आर इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन, दॅट डिपेंड्स, दॅट व्हेरीज विथ द टेम्परेचर. सो रेट ऑफ रिॲक्शन ॲट गिवन टाईम इज प्रपोर्शनल टू. तर रेट लॉ काय सांगतो, हे स्टेटमेंट आहे त्याचं की रेट ऑफ रिॲक्शन ॲट गिवन टाईम इज प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टाईम रेज्ड टू सिम्पल पॉवर्स. म्हणजे आपण जे इक्वेशन लिहिलं, रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय, हे जे एक्सप्रेशन आहे तेच इथं फक्त शब्दामध्ये मांडलं आहे की रेट ऑफ रिॲक्शन ॲट गिवन टाईम इज प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टंट at that time raised to the simple powers. The power x and y, these are not related to stoichiometric coefficients that are experimentally determined. So x and y may be simple whole numbers, zero or fraction. x आणि y हे जे एक्सपोनंट्स आहेत हे काय आहेत, हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहेत. अँड दीज आर, त्याची व्हॅल्यू किती असते, एक तर होल नंबर्स असतील, झिरो असतील किंवा फ्रॅक्शन पण असू शकतात. These exponents x and y in the rate law tells us how the concentration change affect the rate of reaction. किती प्रमाणामध्ये रिॲक्शनचा रेट बदलतो हे आपल्याला एक्सपोनंटमुळे समजतं. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण इथं घेतलं की एक्सची किंमत 1 आहे आणि वायची पण 1 आहे, तर आपलं रेट लॉ इक्वेशन काय बनेल, तर रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, कारण एक्स आणि वाय किती आहेत, 1 आहेत. आता ह्या रेट लॉनुसार काय सांगतो, तर दिस लॉ इंडिकेट्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स लिनियरली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. जे रिॲक्शनचा रेट हा काय लिनियरली डिपेंड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वरती आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वरती. म्हणजेच काय, तर जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वाढलं तर रेट ऑफ रिॲक्शन त्याचप्रमाणे वाढणार. म्हणजे समजा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं तर रेट ऑफ रिॲक्शन डबल होतो, 2 फॅक्टरने वाढतो. किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी तुम्ही ट्रिपल केला तर रेट ऑफ रिॲक्शन 3 पटीनं वाढतो. म्हणजेच जर एक्स इज इक्वल टू 1 असेल किंवा वाय इज इक्वल टू 1 असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, तर रेट चेंजेस लिनियरली विथ कॉन्सन्ट्रेशन. आता त्याऐवजी समजा 1च्या ऐवजी काय केलं आपण, तर एक्स हा 2 घेतला आणि वायची किंमत 1 घेतली. म्हणजे पहिल्या रिॲक्टंटचा आहे त्याच्यातला जो एक्सपोनंट आहे हा 2 आहे आणि दुसऱ्या रिॲक्टंटचा एक्सपोनंट 1 आहे. तर आपला रेट लॉ बनेल रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू बी. आता इथं आपण बघितलं तर काय, तर बीचं फॅक्टर 1 आहे एक्सपोनंट, त्यामुळे बी तुम्ही जसा डबल केला तर रेट ऑफ रिॲक्शन डबल होईल, बी ट्रिपल केला रेट ऑफ रिॲक्शन ट्रिपल होईल. पण ए रेस टू 2 आहे. आता हे काय इंडिकेट करतं, तर इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल कीपिंग बी कॉन्स्टंट देन रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. म्हणजे एच्या जागी तुम्ही 2 घेतलं इथं तर काय होईल, 2 रेस टू 2 येणार. म्हणजेच काय आलं, कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलं एचं तर रिॲक्शनचा रेट कितीनी वाढतो, 4 फॅक्टरनी वाढतो. आता तिसरा प्रॉब्लेम, समजा आपण एक्स इज इक्वल टू 0 असेल, याचा अर्थ काय, तर रेट इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. म्हणजेच जर एक्सची किंमत 0 असली, एक्सपोनंट जर 0 असेल तर रेट काय असतो, इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन असतो. आता समजा पॉईंटमध्ये असेल, इफ एक्स इज लेस दॅन 0 असेल, फ्रॅक्शनमध्ये असेल तर काय होतं, रेट डिक्रीजेस ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीज होतं आणि जेव्हा एक्सपोनंट हा लेस दॅन 0 असतो तेव्हा रिॲक्शनचा रेट काय होतो, डिक्रीज होतो जर आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर. म्हणजे इथं आपण 4 रिलेशन बघितले. पहिलं काय बघितलं, समजा 0 आहे, 0 असलं तर काय इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन. समजा x1 असेल तर लिनियर रिलेशनशिप असते, ज्या प्रमाणात तुम्ही दुप्पट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट दुप्पट होतो, तिप्पट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट तिप्पट होतो. आणि समजा आपण काय केलं तर एक्सची किंमत 2 धरली, एक्सपोनंट हा 2 असेल
तर त्यावेळी काय होतं तर रेट हा 4 पट वाढतो, म्हणजे त्याच्या स्क्वेअर 2⁻². असं समजा 3 असतील, फॅक्टर एक्सची किंमत 3 असेल तर काय होईल, एक्सची किंमत 3 असेल तर 3⁻³ येणार, म्हणजे 27 पट काय होईल तो इन्क्रीज होईल. आता याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स पण असतात आपल्याला. तर रेट लॉ कसा लिहायचा असतो हे अगोदर आपण शिकून घेऊया. की कुठलंही इक्वेशन तुम्हाला दिलं असेल तर राईट द रेट लॉ एक्सप्रेशन फॉर दिस रिॲक्शन, अशा टाईपचा प्रश्न याच्यावरती येतो. आता समजा आपल्याकडे ही रिॲक्शन आहे, H2O2G गिव्स ट्वाईस H2L प्लस O2G. आता ह्या रिॲक्शनचा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केल्यावर असं लक्षात आलं की रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. सो रिलेशन इज रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. आता इथं एक्सची किंमत किती आली, 1 आली, एक्स बरोबर 1 आहे. याचा अर्थ काय, जेवढा तुम्ही जसं H2O2चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रिॲक्शनचा रेट डबल होणार. म्हणजे कुठलीही रिॲक्शन असेल, समजा फॉर 2A प्लस 2B गिव्स 2C प्लस D, समजा ही रिॲक्शन आहे, तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डबल केलं, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल ॲट कॉन्स्टंट B, then rate increases by factor 4. If the concentration of B is double with constant A, then rate of reaction is double. Then rate law equation is. आता बघा हे काय सांगतं, तर समजा A हा रिॲक्टंट आहे आणि हा दुसरा B आहे. A इज डबल, A डबल केला आपण B कॉन्स्टंट ठेवून, तर काय होतं आहे, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज्ड बाय 4 फॅक्टर. आता जेव्हा 4 पट वाढतो तेव्हा एक्सची किंमत किती असते, 2 असते. त्यामुळे इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल देन द रेट इन्क्रीज बाय फॅक्टर 4. अँड इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज डबल, A कॉन्स्टंट ठेवला आणि B डबल केला तर काय होते, रेट ऑफ रिॲक्शन इज डबल. याचा अर्थ हे लिनियरली वाढत असेल B बरोबर, तर B म्हणजे Bचा एक्सपोनंट आहे Y, हा काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि A हा 4 पट वाढतो, याचा अर्थ Aचा जो एक्सपोनंट आहे हा 2 असणार आहे. X इज इक्वल टू 2 आलं, Y इज इक्वल टू 1 आलं. तर त्याचा रेट लॉ कसा लिहिणार आपण, तर रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻² इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आता प्रॉब्लेम बघा, फॉर द रिॲक्शन ट्वाईस NOBRG गिव्स ट्वाईस NO2G प्लस Br2G. आता ही रिॲक्शन आहे, तर ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला रेट लॉ दिलेला आहे, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr⁻². इफ द रेट ऑफ रिॲक्शन इज 6.5 इंटू 10⁻⁻6. रिॲक्शनचा रेट दिलेला आहे आपल्याला 6.5 इंटू 10⁻⁻6 मोल्स पर लिटर पर सेकंड. अँड व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr इज 2 इंटू 10⁻⁻3. कॉन्सन्ट्रेशन पण दिलं आहे आपल्याला 2 इंटू 10⁻⁻3 मोल्स पर लिटर. सो व्हॉट वुड बी द रेट कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन. आपल्याला K काढायचं आहे, रेट कॉन्स्टंट काढायचं आहे. रेट इक्वेशन दिलेलं आहे, काय इक्वेशन आहे, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr⁻². आता आपल्याला हे माहीत आहे, रेट माहीत आहे, त्यामुळे K बरोबर काय येणार, रेट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr⁻². सो K इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr⁻². दॅट इज इक्वल टू, आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, 6.5 इंटू 10⁻⁻6 मोल्स पर लिटर पर सेकंड डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr किती आहे, 2 इंटू 10⁻⁻3 मोल्स पर लिटर ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं आपण हे सिम्प्लिफाय करून घेतलं, सोडवून घेतलं, तर अगोदर युनिट बघा. युनिट काय, इथं मोल आहे, इथं मोल आहे, पण इथं स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं मोल असेल आणि हा मोल स्क्वेअर असेल, तर एका मोलला 1 मोल जाईल आणि अजून 1 मोल काय राहणार, शिल्लक राहणार. हा मोल वरती गेला की काय येईल, पर मोल येईल, मायनस मोल⁻⁻1. तसा L जो आहे लिटर, इथं -1 आहे, इथं -1 2 आहेत, त्यातला 1 कॅन्सल झाला, 1 -1 शिल्लक राहील. हा -1 वरती गेला तर +1 होईल, म्हणजे मोल्स -1 येईल आणि लिटर +1 येईल आणि S-1 आहे असंच राहील. हे झालं याचं युनिट. आता इथं बघा 10⁻⁻6 आहे,
आणि हा 10⁻³ आहे इंटू 2 झाला -6. म्हणजे 10⁻�6ला -6 कॅन्सल होईल. म्हणजे सिम्पली आपल्याला 6.5 डिवायडेड बाय 2 करायचं. 6.5 डिवायडेड बाय 2 आपण सोडवून घेतलं तर हे येतं 1.625 पर मोल लिटर पर सेकंड. तर ह्या पद्धतीनं आपल्याला अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतील तर सोडवता येतात. आता दुसरा प्रॉब्लेम बघा. राईट रेट लॉ फॉर रिॲक्शन ए गिव्ज बी फ्रॉम फॉलोइंग डाटा. म्हणजे तुम्हाला हे रिॲक्शन दिले ए गिव्ज बी आणि त्याच्यासाठी हा डाटा दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला रेट लॉ इक्वेशन लिहायचं आहे. अशा टाईपच्या प्रश्नाला तसा सोपं असतं. लॉजिकली आपल्याला म्हणजे मॅथमॅटिकल पार्ट न वापरता लॉजिकली पण तुम्ही सोडवू शकता आणि मॅथमॅटिकल पॉईंट्स वापरून पण सोडवू शकता. आता समजा पहिल्यांदा बघा एचं पहिल्या कॉलममध्ये आपल्याला काय दिले एचे मोल्स पर DM³ पर सेकंड कॉन्सन्ट्रेशन दिले. इथं बीचं दिलं आहे आणि इनिशियल रेट दिलेला आहे. पहिलं काय दिलं आहे तर समजा ए 0.4 असेल, 0.4 आहे ए कॉन्सन्ट्रेशन आणि बी किती आहे 0.2 आहे. त्यावेळी असणारा रेट किती आहे तर 4 × 10⁻⁵. सेकंड काय दिलं आहे तुम्ही 0.4चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं 0.6 केलं. बी कॉन्स्टंट ठेवला आहे तेवढंच ठेवला 0.2. तर रेट ऑफ रिॲक्शन किती आला 6 × 10⁻⁵. आता तुम्ही पहिला आणि दुसरा रिलेशन बघितलं तर काय दिसते आपल्याला बघा. जर ज्या प्रमाणात तुम्ही कॉन्सन्ट्रेशन 0.4चं 0.6 झालं म्हणजे 1.5 पट वाढलं 1.5नी, त्याच प्रमाणामध्ये हे वाढतं रेट ऑफ रिॲक्शन. 4 × 10⁻⁵ किती झाला 6 × 10⁻⁵. म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं त्या प्रमाणामध्ये रेट ऑफ रिॲक्शन वाढतं. हे कधी होतं जेव्हा एक्स आणि वायची किंमत x = 1 असेल. वाय नाही इथं घेत आपण कन्सिडर करत नाही, एक्स करतो आहे कारण आपण काय केलं आहे बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं आहे. त्यामुळे इथं एक्सची किंमत 1 असेल तरच काय होईल हा 1.5 पट वाढला तर हा 1.5 पट वाढला आहे. म्हणजे लिनियरली इन्क्रीज होत आहे याचाच अर्थ काय x = 1 आहे. आता आपण पहिला आणि तिसरा बघू. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय दिसते तर पहिल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन 0.4 आहे आणि तिसऱ्यामध्ये किती आहे 0.8 आहे. म्हणजे डबल झालं. बीचं कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालं 0.2चं किती झालं 0.4 झालं. तर रेट ऑफ रिॲक्शन किती झाला 4 × 10⁻⁵ आहे त्याचा 3.2 × 10⁻⁴ म्हणजेच 32 × 10⁻⁵ झाला. म्हणजे हा 4 आहे आणि हा 32 आहे. म्हणजे किती पट वाढला 8 पट वाढला. म्हणजे किती फॅक्टरनी वाढला 8 फॅक्टरनी. त्यातला आपल्याला माहिती आहे की एमध्ये एक्सची किंमत किती 1 आहे. त्यामुळं इथं 0.4चं 0.8 आपण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिॲक्शन डबल होणार आहे. 0.4चं 0.8 झालं ए तर एमुळं रिॲक्शनचा रेट कितीनी वाढणार फक्त 2 फॅक्टरनी वाढणार म्हणजे डबल होणार. पण आपला रेट किती वाढतोय 4 × 8 = 32 8 पट वाढतोय. त्यातला 2 पट एनी वाढला. तर आपल्याला बघायचं आता बी ना कशा पद्धतीनं होतोय. आता बघा फ्रॉम अबाव रेट डाटा फर्स्ट अँड सेकंड when A increases by factor 1.5 keeping B is constant then rate increases by factor 1.5. It means rate is proportional to concentration of A and x is equal to 1. From B, the second point काय from first and third it can be seen that when concentration of A and B are double rate increases by factor 8. By doubling of A rate of reaction is double because x is equal to 1. So rate increases by factor 2 and by doubling the rate increases by factor 4. B मध्ये काय होतं आहे by doubling rate of reaction increases by 4. म्हणजेच इथं काय आलं रेट हा B = 2 आला कारण वायची किंमत 2 आली म्हणून काय होतं रेट इज प्रोपोर्शनल टू B⁻². कारण काय y = 2 आहे. Therefore rate is equal to K into concentration of A, एक्सची किंमत 1 आहे इथं आणि इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, वायची किंमत 2 आहे. म्हणून रेट लॉ इक्वेशन आलं रेट इज इक्वल टू K into concentration of A
इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 2. आता याला अल्टरनेट मेथड आहे, सेकंड मेथड. समजा आपण इथं मॅथमॅटिकली जरी सोडवलं तरी पहिल्यामध्ये काय दिले तर रेट ऑफ रिॲक्शन आहे 4 × 10⁻⁵ आणि दुसरा आहे 6 × 10⁻⁵. आता त्यावेळी असणारं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, एचं 0.4 आहे, बीचं किती आहे 0.2 आहे. तर 0.4 × 0.2 हा झाला आपला रेट लॉ पहिल्यासाठी. म्हणजे हे दिलेलं कॉन्सन्ट्रेशन x दिलेलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी y. तसं सेकंड इक्वेशनसाठी काय येणार 0.6x × 0.2 आपण पहिल्याला सेकंड इक्वेशनला पहिल्या इक्वेशनने डिवाइड केलं तर इथं आपल्याला 10⁻⁵ ला -5 कॅन्सल होतं. 6/4 किती येतं 1.5. तसंच म्हणजे रेट कितीने वाढला 1.5ने वाढला. दुसरं आपण इथं त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स बघितले तर 0.6x × 0.2 डिवायडेड बाय 0.4x × 0.2 हे समान आहे, हे कॅन्सल होईल. x 1च आहे म्हणजे ॲक्च्युली काय येणार आपल्याला 0.6/0.4 हे येतं 1.5 म्हणजेच रेट किती आहे 1.5 आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1.5 म्हणजेच एक्सची किंमत किती असेल 1 असेल. म्हणून x बरोबर किती आला 1 आला. आता दुसरं बघा, आता आपण हे सोडवलं तसं सेकंड पार्ट बघा. आता सेकंड पार्टमध्ये काय होतं तर फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट काय सांगतं 4 × 10⁻⁵ कॉन्सन्ट्रेशन असेल, रेट असेल, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 0.4x × 0.2 x इज इक्वल टू 1 आहे. आणि थर्ड इक्वेशन आहे 3.2 × 10⁻⁴ इज इक्वल टू त्यावेळी असणारं एचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.8x येतं, पण x 1 आहे म्हणून इथं लिहिला नाही, इंटू बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.4 सो डिव्हायडिंग इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट we get here 3.2 × 10⁻⁴ डिवायडेड बाय 4 × 10⁻⁵. म्हणजेच हे 32 × 10⁻⁵ डिवायडेड बाय 4 × 10⁻⁵ असेल तर याला हे काय होईल कॅन्सल होईल. 10⁻⁵ हे कॅन्सल झालं आणि हे 4 8 ते 32 म्हणून हे किती आलं 8 आलं. आता इथं जर आपण बघितलं तर 0.8 डिवायडेड बाय 0.4 हे किती येतं 2 येतं. म्हणजे हे व्हॅल्यू आपण इथं लिहिली 0.4 इंटू हे कॅन्सल केलं तर हे किती येणार आहे 2 येणार आहे. आणि राहिलं काय आपल्याकडे तर 0.4 डिवायडेड बाय 0.2 आता 8 किंमत कुणाची यायला पाहिजे तर 2 × 2 हे आपण सोडवलं तर हे सुद्धा किती येणार 0.2च येणार आहे, 2 येणार आहे. त्यामुळे 2 × 2 असेल त्याची किंमत किती येते 8 येते. याचाच अर्थ काय तर याचा आपण हाफ घेतला, 2 इकडं आहे, हा इकडे घेतला तर 8 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय येणार 2y येणार. म्हणजे हे काय आलं 4 1 4 4 2 8 2 असतं हे. म्हणजे इथं आपल्याला काय किंमत 8 डिवायडेड बाय 4 होतं, बे के बे बेचोक 8 म्हणजे इथं काय आलं 4 इज इक्वल टू 2y आलं, म्हणून 2y आलं. म्हणून 4 बरोबर काय आलं 2y. म्हणजे कोणाचा yची किंमत किती असेल 2 असेल, 2 4 येतो म्हणून y बरोबर काय आला 2 आला. याचाच अर्थ रेट लॉ इक्वेशन काय येतं रेट इज इक्वल टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू 2 आलं.